नवनीरदाभात पीतांबराधर्णबिंबफलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरबिंदु नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरान्ते आद्येव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कपवात पित्ते कंठावरोधन विधो स्मरं कुतस्ते। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ते दिव्यैस्तवैर् वेदे सांगपद क्रमोपनिषदेर् गायन्ति यं सामगा। ध्यानावस्थिता जगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः। जयाचे या नामा एकाचे निबळे बांधिजे संसार शत्रुषी दळे तया श्रीदत्ताची चरण कमळे आता नमी नमी। जयाचे लीळा वर्णन देखा कराव्या के माझा पाडू मशका जो आगाध ब्रह्मादिका वेद वाणी सही जेथ पराचकित झाली तेथ प्राकृता काहीसी बोली परी माझी वाचा वाल भैली स्तवना लागी। म्हणून तो ऐकावया कानी भावने आवडला माझ्या मने आणि ते श्रीमूर्ती वर्णने रसना कौते केली। तुझे आणि श्रीदत्ताचा नामे हे जन्म जीवित गमी जी हे जिव्हावे स्वामी नागार्जुनाचे याम। ओम नमः श्री गुरु दत्तम दत्तदेवं जगद्गुरुं निष्कलं निर्गुणं वंदे दत्तात्रेय नमोस्तुते। सुरेशैर्वन्दितं देवं त्रैलोक्यलोकवन्दितं हरिहरात्मभुवन्द्यं दत्तात्रेय नमोस्तुते। ब्रह्मलोकेषु भूतेषु शङ्खचक्रगदाधरं पाणिपात्रं धरं देवं दत्तात्रेय नमोस्तुते। श्री दत्तात्रेय नमोस्तुते। श्री दत्तात्रेय महाराज की जय। जगद्गुरु जगमान्य अवतार श्री दत्तात्रेय महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलो। सर्व साधू संत महंत तपस्विनी माता भगिनी आणि त्या श्री दत्तात्रेय महाराजांच्या आठवणीमध्ये रमलेले सगळे श्री दत्त प्रेमी बंधू आणि भगिनींनो, अवतार उदंड होती सवेची मागुते विलिया जाती तैसी नव्हे श्री दत्तात्रेय मूर्ती नास कल्पांती अशेना। जगद्गुरु जगदवंदनीय परमेश्वर हा विषय असा आहे, कृष्ण हा असा विषय आहे। श्री दत्तात्रेय महाराज असतील, गोपाल कृष्ण महाराज असतील, म्हणजे परमेश्वर हा एक असा विषय आहे, हा अवर्णनीय आहे। अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी। ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेले आहेत तो यशोदेच्या घरी बालक होऊन लहान झालेला आहे। ज्याच्या स्वरूपामध्ये अनंत ब्रह्मांडे सामावले तरी त्याचं स्वरूप उरलेलंच आहे, त्या दत्तात्रेय महाराज लहान बाळ होऊन अनुसया मातेच्या मांडीवर खेळतात। अरे हा एवढा मोठा विषय आहे ना, परमेश्वर हा एवढा मोठा विषय आहे, तो अकल्पनीय आहे, आपण कल्पना तिथपर्यंत करू शकत नाही। तो अमूर्त आहे, आपण त्याला मोजमाप करू शकत नाही। आपण त्याच्या कुठल्याच वस्तूची मोजमाप करू शकत नाही, आपण त्यांच्या नावापर्यंतही पोहोचणार नाही। मग आपल्याच्यानं जर त्यांचं काहीच होऊ शकत नाही, आपण त्यांचं काहीच करू शकत नाही, तर मग हा खटाटोप कशासाठी आहे की नाही? हे एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबायचं,
एवढे भजन करायचे, आरत्या करायच्या का देवपूजा करायच्या, हे कशासाठी आहे ना. परंतु जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. संत काय म्हणतात, तसं मानू नका की आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, का आपण त्या योग्यतेचे नाही, का आपण त्या पात्रतेचे नाही. आपण त्याच्याविषयी काही जरी म्हटलं, एखादा खूप संस्कृत जाणताय, व्याकरण जाणतो, तो संस्कृतचे श्लोक असे एकदम तंतोतंत म्हणतो, त्याने म्हणावं 15 वाद्य आहे. आणि एखादा बिचारा माझ्यासारखा एडागा बाळा आहे, त्याला नाही तेवढं चांगलं म्हणतायत, आणि मग तो थोडं चुकीचं म्हणतो, जसं आता आपलं लहान बाळ आहे. मग ज्यांना येत नाही त्यांनी म्हणायचं नाही का, नाही म्हणायचं. जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. कधी कोणती आई नाराज झाली काय, तर माझं बाळ चांगलं बोलतच नाही, व्याकरण शुद्ध. त्याने आई म्हणायचं तर ते आई मला म्हणत नाही व्यवस्थित, असं कधी आई रुसली काय बाळकावर, त्याने बोलावं म्हणून तो देवाला नवस करते. कसं का होईना, मम्मी मम्मा पप्पा काय म्हणावं त्याने, हा विषय आहे. जरी तो अकल्पनीय आहे, अवर्णनीय आहे, तो अमूर्त आहे, पण तो भक्ताचा अंकित आहे, तो भक्ताचा वश आहे. देव प्रेमाचा भुकेला तो तुमच्या प्रेमाचा वश आहे. कित्येक अशा घटना आहे, वृंदावनाच्याही घटना आहे, बऱ्याच ठिकाणी घटना आहे. दररोज त्या बालगोपालाला उपार दाखवतो मोठाले माणसं दररोज. मग त्यांना गावाला जायचं म्हणून पोरावर जिम्मेदारी सोडून गेले. आता याला काय माहिती आहे, हे फक्त आपण मोठाले माणसं फक्त नाटक करतो ना, त्याला काय माहिती नाटक करायचं. त्याला तर ते खरंच वाटलं. तो लाला काय येत नाही, तो कृष्ण काय येत नाही, कन्हैया काय येत नाही, हा जेवला नाही तोही येत नाही. आणि म्हणून त्या बाळाच्या आर्ततेला वश होऊन गोपालकृष्णाला यावं लागलं. आणि म्हणून तो अकल्पनीय अवर्णनीय आहे, परंतु कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर, याते भलती नारी नर. कोणी या, कसे या, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. आपल्या मुर्दाड लोकांना समजत नाही, पण जे क्वालिफाईड असतात, जे मोठे झालेले असतात, ते खरंच आपल्या गुणानेच मोठे झालेले असतात. मोठं होणं एवढं सोपं नाही. देवेंद्र फडणवीस अर्धा घंट्यावर उठून सांगतो की मला मानवा पंथ आवडतो. का आवडतो, किती दिवस झाले, 15 दिवस किंवा 1 महिना झाला असेल सांगून. का आवडतो म्हणे, या मानवा संप्रदायामध्ये सगळ्या जातीची लोक आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणी आहे. जाळेच्या देवाला एक सलीम नावाचा मनुष्य होता, तो दीक्षित आहे, मुस्लिम आहे, दीक्षित आहे, शिखांचे आहेत, सगळ्या संप्रदायाचे मानवा संप्रदायामध्ये लोक आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र बौद्ध मातंग नागपूर भागामध्ये जास्त बौद्ध वगैरे मंडळी उपदेशी आहे. सगळ्यांना अधिकार आहे या ठिकाणी, सगळ्यांना त्या देवाचं भजन करायला अधिकार आहे, सगळ्यांना प्रवेश आहे. आणि म्हणून फडणवीस भारावून गेला. सगळ्या संप्रदायाचे लोक मी या पंथामध्ये पाहिले, आणि हे भेटले ना तर हे दंडवतच म्हणतात. येड्यांना नाही कळत. एर गबाळाचे तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, एर गबाळाचे काम नव्हे. येड्यांना काय कळणार आहे. आणि म्हणून त्या जरी एकनिष्ठ असतील, एका देवाला भजत असतील, त्यांच्या निष्ठेची कदर करा, त्यांच्यावर रुसत बसू नका. आणि मुळामध्ये तर असं आहे, आपल्याला एकच तर सांभाळणं होत नाही, हे पण एक कारण आहे ना. तर 81 कोटी 1.25 लाख आणि 10 कसे सांभाळायचे. आपल्याला एकच तर लेकरू सांभाळणं होय ना, हे आमचं लेकरू आमचं दमछाक करून टाक. आणलं तेव्हा मार्गामध्ये 6 महिन्याचं होतं.
आणि म्हणून त्याच्याही मनामध्ये तो भेदभाव नाही की हे कोणी, आपल्याही मनामध्ये तसं नाही, एकरूप झाले ना. काय फरक पडतो, नंदबाबा असू द्या, काय यशोदा असू द्या, का देवकी असू द्या, जन्म दिला पाहिजे असं आहे का? आतापर्यंत 10% मुलं बाळ हे दुसऱ्यांनी सांभाळले असतील, साधू संतांनी सांभाळले असतील, चुलत्या काक्यांनी सांभाळले असतील, मामा माम्यांनी सांभाळले असतील, नाही सांभाळले का? आणि म्हणून काही मंडळी म्हणतात की म्हणे 33 कोटी देव आहेत, ऐक नाही. आम्ही सांगतो 33 कोटी नाही, ते फक्त एकाच ठिकाणचे आहे. पूर्वीच्या काळामध्ये स्वर्गामध्ये जर काही कार्यक्रम असला तर एवढे पुण्यवान लोक होते की मृत्यू लोकांमध्ये आमंत्रण येत होतं, या आज आमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे, चालले. अर्जुन देव, शांतनु राजा वगैरे असे काही राजे लोक जात होते स्वर्गामध्ये, पा पुण्य पावनशील असतील. आणि मग हे त्या ठिकाणाहून बघून यायचे की तर देव किती आहे, 33 कोटी एकाच ठिकाणचे देव देव आहेत. ते चांगले चांगले मी पाहिले अभ्यासू माणसं, त्यांना देवतांच्या स्थानांची गणना करता आली नाही. कट्टर चांगले तिथपर्यंत ते पोहोचतच नाही. आणि म्हणून 33 कोटी देव ही एकाच स्वर्गस्थानाचे आहेत. आणि म्हणून शोध घेत 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 विद्वानांनी शोध लावला, संतांनी शोध लावला. भगवान श्री चक्रधर स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितला 81 कोटी 1.25 लाख आणि 10 देवता. देव किती आहे? 81 कोटी 1.25 लाख. ते मोजता मोजताच आपला जन्म जाईल. सगळ्यांची भक्ती कशी करायची तुम्ही सांगा. आणि म्हणून आपल्याला एक एकच सांभाळला जात नाही. एकच देव धरला तर त्याच्यासाठी तरी कुठे आपल्याला पूर्ण वेळ देता येतो. आपल्या धर्मग्रंथामध्ये असं आहे, अष्टौ प्रहर स्मरण करणारे माणसं आहे. आपण कदाकाळी घंटा 2 घंटे कधी गाठी हातामध्ये घेत असाल तर ते सगळ्या गावाला सांगत असाल आज मी 2 घंटे स्मरण केलं. 8 घंटे स्मरण करणारा माणूस, ते नाही का जुन्या काळामध्ये का नाही लोक कोड्यामध्ये टाकायचे, पण अमुक अमुक म्हशी ह्या रस्त्याने काय गेल्या, त्या रस्त्याने काय गेल्या, उरल्या किती सांगा. मग अष्टौ प्रहर स्मरण म्हणजे 24 घंटे. मग आता त्याच्यासारखं अमुक अमुक म्हशी, मग 24 घंटे तर तो माणूस झोपतो किती, झोपतो केव्हा, खातो केव्हा, आपला जीवन प्रपंच चालवतो केव्हा. मग असं आहे ते. अष्टौ प्रहर स्मरण करणारे माणसं आहेत, होते आणि करू शकतात. संभावना तर आहे. बाह्य दृष्टीने तुम्हाला योग्यता मोजता येत नाही, बाह्य दृष्टीने. आणि म्हणून अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. आश्चर्यच आहे. एवढा मोठा परमात्मा लहान होतो आणि ते सुद्धा जीवाच्या कल्याणासाठीच लहान होतो, हे ध्यानात घ्या. त्या परमेश्वराला आपण काही देऊ शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, हा जीवात्मा आहे ना, हा ठकठकीत रिकामा आहे. हा कोणालाच काही देऊ शकत नाही. यालाच कोणी काही दिलं तर बरं होईल. यालाच देवतेचा आनंद पाहिजे, देवतेने जर दिला तर येतो. यालाच परमेश्वराचा आनंद पाहिजे. म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामी स्थिती आनंद देत होते सगळ्यांना. कारण स्थिती आनंदामध्ये तो मनुष्य प्रपंच विसरून जातो. आणि जोपर्यंत प्रपंच विसरत नाही तोपर्यंत सुख येतच नाही. प्रपंच विसरला पाहिजे ना. अध्यात्मामध्ये आल्यानंतर माणूस प्रपंच विसरतो. मग तो म्हणतो 15 दिवस झाले पदयात्रेला, घरची आठवण सुद्धा आली नाही. येईलच कशी. त्याच्या नामामध्ये गोडी आहे, त्याच्या नामामध्ये सुख आहे, त्याच्या चिंतनामध्ये सुख आहे. तेच तर मूळ उद्देश आहे मनुष्याचा. कशाला घरी
आणि जेव्हा आठवण विसरेल घरची तेव्हा सुख येईल. त्यागा शांतीरनंतरम गीतेमध्ये गोपालकृष्ण महाराज म्हणतात त्याग करावा लागेल तुम्हाला. आता या ठिकाणी तुम्हाला 2 घंटे बसायचं आहे. तुम्ही त्याग करून आले या ठिकाणी, सगळ्यांचा त्याग केला, घर दार काय प्रपंच सगळा सोडून देऊन